युग महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला आपण दिवसभरातल्या चर्चेतल्या बातम्यांचा आढावा घेऊया। पहिलीच बातमी आहे मुंबईतनं। मुंबईमध्ये नेस्को सेंटरमध्ये 9x9 या म्युझिक कॉन्सर्टच्या वेळी ड्रग्ज घेतल्यानं 2 तरुणांची त्याचा मृत्यू झालाय आणि उपचार सुरू आहेत। आता या प्रकरणी 6 आरोपींना अटक केलेली आहे। तर दुसरीकडे अंजली दमानी यांनी नाशिकचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळेंचे व्हिडिओ ट्विट केलेत। कराळे हे अशोक खरातच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते असं दिसतंय, तर कराळेंनी खरातला 18 कॉल्स केल्याचाही आरोप दमानी यांनी केलाय। याच अशोक खरातच्या चौकशीतून रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत आणि अशामध्येच काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असा खळबळजनक दावा केलाय आणि खळबळ उडवून दिली आहे। तर अमरावतीच्या परतवाडा शहरामध्ये अनेक मुलींचं लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या मोहम्मद अय्याजला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि त्याच्या मोबाईलमध्ये डेटा रिकव्हर करायचं काम सुरू आहे अशी माहिती आहे। पहिली बातमी पाहूया। मुंबईतली बातमी आहे। मुंबईतल्या गोरेगावमध्ये नेस्को सेंटरमध्ये म्युझिक कॉन्सर्ट होता आणि त्यावेळी 2 तरुणांचा ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृत्यू झालाय, तर एका मुलीची प्रकृती खालावली होती। नेस्को सेंटरच्या हॉल 4 मध्ये 9x9 म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन केलं गेलं होतं आणि कॉन्सर्टसाठी हजारो तरुण जमले होते। डीजेच्या दणदणाटामध्ये एकीकडे तरुणाई थिरकत होती, तर दुसरीकडे मद्यपान आणि ड्रग्जचं सर्रास सेवन सुरू होतं असं बोललं जात आहे। आणि यावेळी एक मुलगा आणि 2 मुलींची प्रकृती खालावली, त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं, पण उपचाराच्या वेळी दोघांचा मृत्यू झाला। MDMA ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळते। नेस्को सेंटरमध्ये नेमकं काय झालं आपण पाहूया। 999 नावानं कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं। मुंबईमध्ये नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये हा कॉन्सर्ट होता आणि कॉन्सर्टमध्ये मोबाईल न्यायला परवानगी नव्हती। नेस्को सेंटरच्या हॉल क्रमांक 4 मध्ये याचं आयोजन केलं गेलं होतं। 4,500 तरुण आणि तरुणी यांनी सहभाग घेतला होता। मुंबईतल्याच नामांकित कॉलेजच्या 25 विद्यार्थ्यांची सुद्धा या कॉन्सर्टला हजेरी होती। या कॉन्सर्टमध्ये तरुण आणि तरुणी यांच्याकडनं दारू आणि ड्रग्जचंही सेवन केलं गेलं आणि कॉन्सर्ट संपला त्यानंतर काही तरुण तरुणींनी बेशुद्ध पडल्याचंही पाहायला मिळालं। या बेशुद्ध झालेल्या तरुण आणि तरुणींना रुग्णालयामध्ये नेलं गेलं आणि तिथं उपचारापूर्वी या तरुणींचा मृत्यू झाला। दोघांचा मृत्यू झाला, तर एका तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे असं कळतंय। दरम्यान ड्रग्जच्या मुद्द्यावरनं वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। पाहूया ते काय बोललेत। संपूर्ण महाराष्ट्र आता उडता पंजाब होण्याची स्थिती निर्माण झाली। हे राज्य आता ड्रगमय झाल्याची परिस्थिती झाली। पोलीस केवळ 2-4 जणांना पकडतात आणि शेकडो लोकांना मात्र त्या व्यवसायामध्ये मदत करतात असा आमचा स्पष्ट आरोप आहे। आणि त्यांच्याकडून हप्ते वसुली सुरू असल्यामुळे पोलिसांचा धाक राहिला नाही आणि त्यामुळं या ड्रगलर्स आणि ड्रग विकणारे हे संपूर्ण रॅकेट खुलेआम या व्यवसायामध्ये गुंतले आहेत। त्या 2 तरुणांच्या मृत्यूच्या पूर्वी नेमकं काय झालं आपण पाहूया। हा जो कॉन्सर्ट होता त्या कॉन्सर्टमध्ये MDMA नावाच्या ड्रग्जचं वाटप केलं गेलं। ते वाटप झालं, अनेकांनी ते घेतलं आणि मयत तरुणीनं त्याचे 2 डोस घेतले असं समोर येत आहे। या ओव्हरडोसमुळे श्वास घ्यायला त्रास तयार झाला, ऑक्सिजन ते घेऊ शकले नाहीत आणि पुढच्या कॉम्प्लिकेशन्स आल्या। ओव्हरडोस झाला त्याच्यामुळे तरुण आणि तरुणी तत्काळ त्याच ठिकाणी बेशुद्ध सुद्धा पडले आणि मग त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं। त्या तरुणाला आणि तरुणीला दोघांनाही रुग्णालयामध्ये नेलं गेलं। त्यानंतर उपचार सुरू झाले, मात्र उपचारापूर्वीच तरुण आणि तरुणीचा त्या ठिकाणी मृत्यू झाल्याचं कळतंय। त्याचबरोबर एक अजून तरुणी होती, तिची प्रकृती मात्र चिंताजनक आहे असं कळतंय।
याच नेस्को सेंटर मधला एक व्हिडिओ समोर आलाय आणि कॉन्सर्ट संपल्यावर तिथल्याच पार्किंग मध्ये आफ्टर पार्टी सुरू होती। पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या कार मध्ये गाणी लावून अनेक सिगारेटचे झुडके सोडत नाचतायत असं दिसतंय, तर काही जण अर्धनग्न होतायत आणि डोलतायत असं दिसतंय। आता ही सिगारेट आहे की आणखी काही याबद्दल अजून तरी कुठलीच स्पष्टता समोर येत नाही। दोन जे मुलं आहेत त्यांची डेथ झालेली आहे आणि एक जे आहे ते ॲडमिट आहेत। ते ॲडमिट आहेत, त्यांची तब्येत स्टेबल आहे। सदर याच्या अनुषंगाने आपण वनराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंतच्या तपासामध्ये आपण एकूण 6 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान अटक केलेले आरोपी नेमके कोण आहेत आपण पाहूया। आकाश समल हा आयोजक होता, त्याचबरोबर सनी जैन हा नेस्को सेंटरचा व्यवस्थापक होता असं कळतंय। बाळकृष्ण कुरूप मुख्य सुरक्षा व्यवस्थापक होते नेस्को सेंटरचे आणि त्याचबरोबर रौनक खंडेवाल हा ड्रग्ज विक्रेता होता। आनंद पटेल हा सुद्धा ड्रग्ज विक्रेता होता। ड्रग्ज विक्रेता अजून एक होता, प्रतीक पांडे त्याचं नाव होतं। दरम्यान कायद्याचा धाक उरलेला नाही अशी टीका आता अंबादास दानवेंनी केली आहे। सगळ्याच गोष्टीला पण गृह मंत्रालयाला बोलायचं, मला वाटतं आता ड्रग्ज वगैरे एवढं रुटीन झालेलं आहे की आता कोणी सापडायचं आणि कसं सापडायचा हा प्रश्न झालेला आहे। मेडिकलच्या बंद झाल्यात, कित्येक कंपन्या ड्रग्ज बनवतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे। परंतु अशा ड्रग्ज विक्रेते किंवा घेणारे यांच्यावर कोणत्याही प्रकारे कायद्याचा धाक राहिलेला नाही, हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे। आमचं सरकार हे संवेदनशीलपणे प्रत्येक घटनेला पकडत आहे। अशा व्यवसाय करणारे जे या ठिकाणी लोक आहेत, कोकीन ड्रग्स वगैरे, मोठ्या कारवाया सुरू झालेल्या आहेत। सरकारच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुमोठं या ठिकाणी मोठ्या कारवाया करतात। आधी तर कारवायाच व्हायच्या नाही। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी प्रचंड मोठं जाळं तयार केलेलं आहे, ज्या जाळ्यामध्ये आता कोणी वाचू शकत नाही। किती छोट्या मार्गाने कोणी ड्रग्स आणले, कोकीन आणले, त्याला पकडले जाणार आहे। दरम्यान ज्या ड्रग्सच्या अतिसेवनामुळे तरुणांचा मृत्यू झाला ते MDM ड्रग्स नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया। हे ड्रग्स कसं असतं तर सिंथेटिक अंमली पदार्थ त्याच्यामध्ये असतो आणि त्याचं सेवन केल्यानंतर काहीशी भूल येऊ शकते। त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे की XC किंवा मॅली नावानं सुद्धा त्याची ओळख आहे, त्याला नावं दिलेली असतात आणि मॅली या नावानं ते जास्त ओळखलं जातं। लहान रंगीत टॅबलेट प्रमाणे ते दिसतं, म्हणजे अगदी आपण औषध घेतोय असं वाटावं असं ते ड्रग दिसतं। पावडर किंवा क्रिस्टल स्वरूपात सुद्धा ते येतं। ते ड्रग वेगवेगळ्या प्रकारे आपण घेऊ शकतो, त्याचं सेवन करू शकतो।